नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत गटारी अमावस्येचे खरे महत्त्व। हा सण नेमका का साजरा केला जातो, त्यामागचं धार्मिक आणि सामाजिक शास्त्र काय आहे, आणि आपण त्याकडे पाहतो तसं फक्त दारू मासाचाच का दिवस मानला जातो। गटारी अमावस्या म्हणजे काय? गटारी अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरी केली जाते। दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो, वजा जो पूर्णतः सात्विक आणि व्रत नियमांचा महिना मानला जातो। त्यामुळे गटारी अमावस्या म्हणजे त्या आधीचा मोकळा दिवस, पण याचा अर्थ काही मर्यादा गमावून देणे असा नाही। गटारी या शब्दाचा अर्थ, गटारी शब्द ऐकला की काही लोक लगेच गटाराची कल्पना करतात, पण इथे गटारी म्हणजे असा दिवस जिथे लोक मांसाहार आणि मद्यपान करून श्रावणात आपण संयम पाळणार आहोत ही मानसिक तयारी करतात। परंपरा आणि साजरी करण्याची पद्धत, या दिवशी अनेक जण मित्रमंडळींमध्ये एकत्र येतात, जेवणावळ करतात, मटण, मासे, अंडी खातात। काही ठिकाणी मद्यपान देखील केले जाते, पण ही परंपरा फक्त अतिरेक आणि गोंधळासाठी नव्हे, तर श्रावणात संयम पाळण्यासाठी मानसिक तयारीसाठी होती। शास्त्रीय महत्त्व आणि समाजशास्त्र, भारतीय संस्कृतीत कोणताही सण केवळ आनंदासाठी नसतो, त्यामागे आरोग्य, ऋतुचक्र आणि अध्यात्म यांचा समतोल असतो। गटारी अमावस्या म्हणजे शरीराला आणि मनाला थोडी विश्रांती देऊन पुढे येणाऱ्या धार्मिक काळाची तयारी करणं। गैरसमज आणि अतिरेक, आजकाल गटारी अमावस्या म्हणजे केवळ दारू पिण्याचा, गोंधळ घालण्याचा दिवस समजला जातो, पण या अतिरेकामुळे अनेक ठिकाणी अपघात, झगडे आणि अनुचित प्रकार घडतात। त्यामुळे संयम राखणं आणि परंपरेचा आदर करणं अत्यावश्यक आहे। आजच्या पिढीसाठी संदेश, गटारी अमावस्या साजरी करा, पण मर्यादित आणि जबाबदारीने, कारण कोणताही सण हा आपल्या संस्कृतीचा आरसा असतो, वजा तो बिघडवायचा नाही, जपायचा असतो। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं गटारी अमावस्येचं खरं स्वरूप। सण साजरा करताना त्यामागचं शास्त्र आणि संदेश लक्षात ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि सणाच्या शुभेच्छा।